नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे राहून माझी व्हिडिओ बघत राहा. तर मधुर आणि मधुच्या ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आज बघू शकता आपण इलो असू हडलगी गावात, तालुका गडहिंग्लज. आणि आपण आज परत एकदाच आनंद सर आपण फिरवणार असत हडलगी गाव. तर आता आपण हडलगी गावच्या मेन स्पॉटवर असू, म्हणजे ग्रामपंचायत, हायस्कूल वगैरे सगळ्या एका ठिकाणी अशा ठिकाणी असू. तर व्हिडिओची सुरुवात आपण हायना करणार असू. आणि हडलगी गावचं बस स्टॉप ता बघा, थया बस थांबल्या बघू शकतात. तर आज आपण तुमका हडलगी गाव दाखवूया आणि हडल गावात काय काय आज सगळं आपण आनंद सरांकडनं बघून घेऊया आणि ते दाखवणार आपण. तर चला जाऊया आता आपण फिराया. तर मंडळी आणि एक आपल्यासोबत आज मेंबर असा ज्याचं नाव आहे साहिल ना. तर साहिल भाई ते पण साम्राज्य असत आणि त्यांना आमच्यासोबत काम करूच होतं म्हणून दिलेले आज. तर आज ह्यांच्यासोबत पण आज फिराया आपण. तर आपल्यासोबत आज दोघं जण असत आणि कोणतरी येणार ना हडेलग्यातला. तर बघूया तो पण येलो का, तो पण दाखवूया तुमका. तर आता बघूया आपण ह्या हडेलग्याचा पोस्ट ऑफिस आहे आणि त्यासाठी ती ग्रामपंचायत आहे बघू शकता. आणि ह्यासाठी हायस्कूल हा. ही बघा, ही ग्रामपंचायत हडलगी. मस्तपैकी दगडी बांधकामची बिल्डिंग हा बघू शकतात. आणि आता आपण हायस्कूल बघूया त्यासाठी चला. तर म्हणजे बघू शकतात हे असा श्री शंकरराव शिंदे हायस्कूल हडलगे बघू शकतात. हा बस स्टॉप हा हडलग्याचा बघा, कमानिया केंद्र शाळा हडलगे. तर यासाठी मराठी शाळा बघूया चला आपण. आणि ही हडलगी गावची कमानी. हे बघा, चला जाऊया मराठी शाळेकडे आता. बघू शकतात म्हणजे ही असा मराठी शाळा बघू शकतात. आणि बऱ्यापैकी जुनीचा बघू शकतात, काळ्या दगडामध्ये मस्त वाटली शाळा बघू शकतात. तर म्हणजे आता आपण या कमानीमधनं आज जाऊया, गावात प्रवेश करूया. तर चला बघूया काय काय गावात आणि तुमका दाखवूया. बघू शकतात यासाठी भीमनगर हा बघू शकतात. गाव बऱ्यापैकी अजून डेव्हलप झालेलं नाही, अजूनच गाव बघू शकतात. बघा बाहेर मस्त वाटतं असं जुनी गावं बघू. तर म्हणजे फिरत फिरत आपण आता गावात बऱ्यापैकी पोचलेलो असू. आणि आता आपण श्री महालक्ष्मी मंदिरकडे पोचलेलो असू बघू शकतात. चला जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया आणि तुमचं पण दर्शन घडवूया चला. तर मंडळी बघू शकतात मंदिरात महालक्ष्मीची भली मोठी मस्तपैकी मूर्ती आहे. त्याच्या बाजूक गणपती हा आणि यासाठी विठ्ठल रुक्मिणी. आणि मंदिर बघू शकतात आतमधनं किती मस्त हा, छोटासा पण भारी आहे. तर मंडळी आता आपण पुढे आणि चालत चालत गेलो आणि हे बघू शकतात श्री बसवना मंदिरा. आणि यासाठी असे दोन रस्ते गेले आहेत बघू शकतात. चला जाऊया पुढे चला. आणि हे बघू शकतात नंदीची मूर्ती आहे. झाडातला गणपती इकडं आहे ना, थांबऱ्यात ना. चला इकडं आहे. तर म्हणजे आत्ता आपण ना झाडात जो गणपती शोधतो आणि त्या बाबांका विचारलो तर बाबा घेऊन जातात आपणाक. चला बघूया. काय इतिहास म्हणजे झाली 11 वर्ष आपोआपच मूर्ती मातले, आपोआप म्हणजे आपोआप प्रगट झाली मूर्ती. बघू शकतात आपण पोचलेलो असं. मामा झाड कुठलं आहे? काय मला
एवढं काय माहिती नाही म्हणजे पूर्वजनिक आहे हम्म. कसले तरी सावर म्हणतात. हां तर म्हणजे बघू शकतात मस्तपैकी एक जुना घर हा आणि त्या गणपती झाडाच्या बाजूकचा आणि हेच बाबा ते ज्यांनी आपण आता गणपती मंदिर दाखवल्याने ते. तर म्हणजे बघू शकतात आतमध्ये मस्तपैकी माळो असा आणि त्याका लाकडी ह्या असत बघू शकतात पायरे आणि ह्या आता ना कमी बघू गावता अशी घरा बघू शकतात. आजीने आपण चाय केली ना तर चाय पिऊया मस्तपैकी. तर मंडळी मस्तपैकी आजीच्या हातची चहा वगैरे पिऊन आता आपण परत गाव फिरतो हा. तर चला ते बाबांनी आपण खूप काय काय सांगितलं आणि गावाबद्दल तर आपण तुमका आता हळूहळू दाखवत जाऊया सगळा. तर चला बघू शकता आपण फिरतो हा. आणि आनंद सरांची ना बहीण पण आहे दिलेली या शपथ कसला वारा येता. तर हे बहीण पण आहे त्यांची बहिणीचं गाव म्हटलं तरी जमता त्यांच्या. आणि एक तो आपण मेंबर भेटणार आहे ह्या गावातलं सचिन कोरे. सचिन कोरे म्हणून मेंबर आपण एक भेटणारा तर ते का पण आपण भेटाया. तर चला जाऊया. तर म्हणजे आता आपण आनंद सरांच्या घराकडे म्हणजे बहिणीच्या घराकडे पोचलेलो असो. तर चला बघू शकतात त्यांचे मस्तपैकी गाई बैली म्हशी असत. मारता हो बघ कुठला बैल नंतर चारा द्यायच्या नादात मारेल तुला. दे परत एकदा चहा पिऊया पण ह्या टायमाला आपण काळा चहा सांगितलो हा मगाचा चहा एकदम गोड होतो. तर मंडळी मस्तपैकी चहा परत एकदा पिलो आणि जातो आणि मग येता मारता हो बघ इकडं आतीला नाही पळून तिचा अवतार बघ काहीतरी अडकून घेऊन आले. मेकअप ये येऊ आले चल हे नाही ती काढूसाठी बघूली ती. तर म्हणजे आता आपण पुढे गेलो थोडा फिरत आणि हे बघू शकतात मस्तपैकी वडाचं झाड. तो मेंबर आहेच भेटणारा आपण तर त्या मेंबरला भेटूया सचिन म्हणा. तर चला म्हणजे आता आपण ना गावात जाताना ह्या साईडनेच गेलेलो आणि हेच दुकान होता बघू शकतात पण आपण दिसाक नाही. तर हेच असत ते सचिन भाऊ आपले. तर चला रे आला बाबा एकदाच फिरून पूर्णपणे गावाचा एक येडा मारून येलो आणि कशात घोळ झाला माहिती आहे. त्या भावानं आपण काय सांगितलं पाण्याची टाकी पण घराकडची पाण्याची टाकी आणि ह्यांच्याने काय समजल्याने गावची पाण्याची टाकी आणि आम्ही त्या टाकीकडे पोचला. काय सांगतो ला गणपतीचं काम कसं आहे चालू करणार तर म्हणजे गणपतींचं डेकोरेशन करतं ते बघू शकतात. मंडळी भावान मस्तपैकी मॅगी बनवलं आहे आपल्यासाठी तर खाऊया मॅगी आता मस्त. तर मंडळी मस्तपैकी मॅगी वगैरे खालू आणि दादांसोबत भरपूर चर्चा केलो. तर आता आपण ना दादांसोबतच जाणार असू भावेश्वरी रामलिंग मंदिरकडे. तर चला तुमका पण दाखवूया आणि काय राहिला आपला गणेश मंदिर एक आणि मध्ये ब्रिज लागतं घटप्रभा नदीचा ता एक दाखवूया धरण. तर चला तर मंडळी आता आपण जातो हा मंदिरकडे आणि आपल्यासोबत साहिल म्हणून होतो तो गेलो एक काम निघालं त्यामुळे. तर काय नाही आता आपण तिघा फिराया. चला आणि आता गाडी आहे आपल्याकडे त्यामुळे जरा लवकर फिराया. तर मंडळी बघू शकता आपण पोचलेलो असू रामलिंग भावेश्वर देवालय हडलगी. चला जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. लॉक हा मंदिरात पण बाहेरच दर्शन घेऊया. चला बघू शकतात मंडळी किती मन प्रसन्न वातावरण हा एक नंबर मस्त वाटला. बघू शकतात हे रामलिंग मंदिर आणि यासाठी भावेश्वरी. तर बघू शकतात सध्या लॉक मंदिराक पण आपण बाहेरना पाय पडाय आणि मस्तपैकी देवीचं दर्शन होता. तुम्ही पण दर्शन करून घ्या. रामलिंग मंदिर बघू शकतात त्याच्यासमोर मस्तपैकी नंदी हा. बघू शकतात मंदिर
प्राचीन मंदिर हा पुरातन, आणि आतमध्ये पण एक नंदी हा मस्तपैकी नंदी महाराज बघा किती जुनं मंदिर आहे. बघू शकतात यासाठी एक जुनी मूर्ती पण असत. हे बघा गणपती वगैरे. मंडळी मस्तपैकी दर्शन घेऊन येलो आपण बाहेर, आणि बाहेरचं वातावरण बघू शकतात. खरंच मंडळी भारी आहे, एक नंबर मस्तच. आणि मंदिर बघू शकता हेमाडपंथीमधला प्राचीन मंदिर, जीर्णोद्धार केलेला मस्तपैकी. तर अशी मंदिरं टिकवणं खूप गरजेचं असा, कारण ही आपल्या पूर्वजांची ओळख हा. बघू शकतात मंदिरची मागची बाजू, मस्त वाटलं भारी. बघू शकतात. आणि आपला भावेश्वरी मंदिर. तर भावेश्वरी मंदिर आणि रामलिंग मंदिर ही ग्रामदेवता असतात त्यांची, आणि जत्रा वगैरे यासाठी मोठ्या नव्हता. तर हडलगे गावातनं कोण बघत असत व्हिडिओ तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता आपण आहे ना गणपती मंदिरकडे जाऊया, चला. मंडळी मंदिरच्या ना पुढच्या बाजूक यासाठी मारुती मंदिर आहे, हनुमान मंदिर, आणि ते मंदिर बांधकाम चालू बघू शकतात नवीन. आणि यासाठी जुना मंदिर असा जय श्रीराम. आणि मागेच बघू शकतात मस्तपैकी एक वडा बघू शकतात, मस्तपैकी वडा. आणि ते बघू शकतात हनुमान मंदिर. तर चला आता जाऊया आपण गणपती मंदिरकडे. मंडळी बघू शकतात ही जागा मगाशी आपण यासाठी गेलेलो, आणि आहे ना फिरून गेलो. मगाशी आपण एंका शोधण्यासाठी यासाठी गेलेलो, पण ह्यानी त्यासाठी होते घरात. आता आपण ह्यो रस्तो बघू शकतात, हडलगे सांबरे रस्तो हा, या रस्त्याने सरळ जातो हा. बघू शकता आता आपण पोचलेलो असू गणपती मंदिरकडे. गणपती बाप्पा मोरया. आणि यासाठी बघू शकतात हे जो आपल्या समोर रस्ता तो नेसरी बेळगाव रोड, यासाठी कोवाड बेळगाव, आणि यासाठी असा सांबरेक गेलो रस्तो. तर आता आपण आहे ना डायरेक्ट जाऊया घटप्रभा नदीवरचा ब्रिज बघण्यासाठी. जुना पण ब्रिज आणि नवीन पण ब्रिज आहे, दोन्ही मिळून तुमका दाखवूया. तर चला मंडळी, आज ना मस्तपैकी वातावरण हा, पाऊस कमी आहे आज, पाऊस नाही आहे बऱ्यापैकी, त्यामुळे आपण मस्तपैकी फिराक गावता भारीपैकी. तर चला जाऊया आता आपण. आहे ना आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली बघू शकतात, मस्तपैकी हडलगे गाव, आणि नेसरी रोडला तर आहे असा ब्रिज, त्या साईडला आपण जातो हा. तर चला जाऊया. तर मंडळी या बाबांनी आपण सांगितलं नाही मंदिर, आणि ह्या बघू शकतो ह्या लक्ष्मीचं मंदिर हा, जातानाच लागता. त्या बाबांनी सांगितले नाही मंदिर आहे म्हणा, नाही तर आपण या रस्त्याने सरळ पुढे जाणार असतो. हे बघू शकतात बेळगाव आजरा बस. बघू शकता किती जुना घर हा, आणि मस्तपैकी काळ्या नळाचं घर असं आता कमी बघू गावता अशी घरा. तर म्हणजे आपण पोचलेलो असो या साईडला नवीन पूल, या साईडला जुना पूल. पहिला आपण जुन्या पुलाकडे जाऊया. बघू शकतात पुलाकडे जातो रस्तो कसं हे झाला, कारण सध्या या पूल बंदच आहे. आणि ही आपली घटप्रभा नदी. थांब उतरूया. तर मंडळी आपण पोचलेलो असू पुलाजवळ, आणि पहिला आपण जुन्या पुलाकडे येलो हा. आणि जुन्या पुलाकडे येऊचो रस्तो बघू शकतात, कारण बंद असल्यामुळे सध्या त्याची परिस्थिती अशी झाली हा. आणि पाण्याचा प्रवाह बघू शकतात, आणि ही आपली घटप्रभा नदी हा. घटप्रभा नदी भारी वाटला बघू शकतात. घटप्रभा नदीवरील हडलगे ब्रिज, जुन्ना ब्रिज, नवीन त्या साईडला ज्याच्यावरनं आता प्रवास करतात लोक. त्या बघा पाण्याचा प्रवाह बघू शकतात. या आपला लास्ट ठिकाण होता आपल्या आजच्या प्रवासामधला. तर या लास्ट ठिकाणावर तुमका कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
माझं तर मन मस्तपैकी भरून येला बघून. या बघू शकतात ह्या नवीन ब्रिज आणि सध्या ह्यो रस्तो चालू आहे. मस्तपैकी हडलगे गावची भटकंती आपली झालेली आहे. तर आता आपण आहे ना डायरेक्ट निसर्ग जाणार असू. तर हडलगे गावमधनं कोण बघत असत तर कमेंट करा नक्कीच. आणि हडलगे गाव तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.